चला, सगळं झालंय, वरती केलंय, बसवलंय. आणि हे सामान पुन्हा असं त्यांना एवढं काढावं लागलं, म्हणजे एवढं काढलं नाही, काय माहिती आता उद्या काढावं लागतं का. हे एवढं काढलं आणि अक्का आता सर्व साफसूफ करत आहे. आता अक्काला हे अशी कामं राहतात. हे सकाळ सकाळी कसे पारिजातकाचे फुलं पडलेले असतात. कोकिळ आला. आजचं वातावरण सकाळचं उडाली. हे येतं 3 दिवस भिजत घातले होते हे तांदूळ. त्याची करायची अनारशी. तर त्यांना काढून घेते मी. चला, त्याला पूर्ण पाणी आता काय करते, हे पूर्ण पाणी जे आहे ते आता काढण्यासाठी असंच नितळायला ठेवते. आणि नंतर हे वाळत घालणारे फॅन खाली. चला, आता पाणी निथळलेलं आहे. आता याच्यावर कपडा घेतला आहे आणि पसरून देते मी. खूप नाही केलं मी, अगदी थोडेसेच, आपलं ग्लासभर. आता याच्यातही म्हणतील आम्ही फक्त दिवाळीलाच करतो, आम्ही असं अधिमधी नाही करत. मागे एक कमेंट होती. चला, याच्यात आहार आहे. आता आहार आहे ना, तर काय करते, याच्यावर मस्तपैकी मी आता याच्यावर तेल लावते, 2-2 थेंब, आणि याच्यावर ठेवून देते. मस्तपैकी काय होतील, हे वांगे भाजून निघतील. मला करायचं आहे वांग्याचं भरीत. त्या आहारावर ठेवले टाकतो. आता पुढचं पावभाजी आता याच्यावर करायची का, टिकला तर ठीक, झालं जाळ, नाही तर ते नुसतं आता परतायचं राहील. विचार केला, म्हटलं हे आंघोळ होईपर्यंत हे कसलं विझणार आहे. पण त्यानंतर मग आले सारं घेऊन बाहेर आणि पाहते तर काय, आहार अगदी थंड होत चालला होता. मग आता ते फुकून म्हटलं आता त्याच्यावर काय करावं, मस्तपैकी आहे ना हे वांगे भाजायला ठेवा. पण ज्यावेळेस फुकत होते ना त्यावेळेस चक्कर पण येत होती. तर आता झालं, आता पेटलं आहे. असं बोलच हे. चला, आता दूध घेऊन आले आणि दह्यामध्ये टाकायचं आहे मला. तर आता हे पहिलं थंड होणं गरजेचं आहे. गरम गरमच घेऊन आले. चला, लाईट आहे तोपर्यंत मी काय करते, हे जे आहे अनारशाचं हे दळून घेते. जरा कोरडं झालेलं आहे. चला, आता तसं सर्व असं बारीक वाटून घेतलं आहे आणि सुजीच्या चाळणीने असं छान चाळून घेतलेलं आहे. आता आहे ना, मी काय करते, हे बाजूला ठेवते आणि पहिले ती भरीत करून घेते. चला, आता भरताचं बघूया. तर पीठ झालं आहे तयार. मग काय आता हे चिंता नाही.
सगळं काय झालं आहे पण शिजले बरं का, मस्त आतून शिजलेली आहे. आता काय जाळाही गेला. आता मी काय करते, हे डायरेक्ट आता काही नाही करायचं, फक्त कांदा टाकून परतून घ्यायचे. तर आता ही गॅसवरच करते मी. सगळं छान शिजलेले आतमध्ये झालेलं. वांग्याचा भरीत बनवायचं आहे. आता हे काय करते मी, सलपट काढून घेते आणि आतला जो गर आहे ना तो ठेवते. चला, सगळं गर जो आतला जो आहेत ना तो सर्व काढून घेतलेला आहे. आणि आता बनवत आहे मी इकडं. तशी कढई खूप मोठी होईल नाही का, काय करते छोटीच घेते. चला आता ते करायला सुरुवात करते. सुरुवातीला मी काय करते, हा सर्व कांदा जो आहे ना तो चांगला परतून घेणार आहे लाल होईपर्यंत. भरत म्हटलं का कांदा हवाच. थोडंसं तेल टाकते म्हणजे पटकन परते ना, लवकर शिजावं म्हणून आपल्याला याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं. त्याने काय होतं, कच्चा राहतो तो कांदा, शिजला नाही, फक्त रंग पलटतो. पण टोमॅटो ज्यावेळेस आपण तेलामध्ये नुसतं परततो ना त्यावेळेस मीठ टाकलं का पटकन मऊ होतात आणि लवकर होतात. तर ह्या 2 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. कांदा परतून झालेला आहे. आता ह्यामध्ये मी टाकत आहे की जे कढीपत्त्याची पानं ते घेऊन आले ताजी आणि आता ते त्यामध्ये टाकून दिलेलं आहे. याच्यातच अशी चांगली तडकती उडणार पण नाही. आता ही कोथिंबीर आहे ना काही परतून घेते, नंतर बाकीची वरती छान सजवण्यासाठी ठेवलेली आहे. वाटाणे टाकून घेते. एवढं असल्यावर आता मला वाटलं आता कमी होईल बघा, आता भरपूर होईल ती घरी. आता यामध्ये मसाले टाकणार आहे. हे आहे धणे पावडर, हळद, लाल तिखट, इकडे थोडासा गरम मसाला आहे पण तो आता ही बेडगी मिरचीमुळे झाकला गेलेला आहे. तर बेडगी मिरची थोडासा रंग येण्यासाठी आणि मीठ हे सर आता टाकून घेत आहे. वास पण छान सुटलेला आहे. हे जे भरीत आहे जो काढलेला म्हणजे चुलीवर भाजून घेतलेले जे वांगे आहे त्याचा गर, त्याचे सालपट काढून हा गर सगळा याच्यामध्ये आता टाकलेला आहे. म्हणजे चुलीवरचा जो स्वाद आहे तो राहणारच आहे, कारण वांगी मी डायरेक्ट याच्यावरचा आहारावरच भाजली होती. भरीताची रेसिपी झालेली आहे आणि आता सजवायचं आहे की नाही, सिंपल साधी असं मस्त छान असं कोथिंबीर टाकलेली आहे. तेवढं झाली आहे मस्तपैकी भरीत. तर ह्यापूर्वी सुद्धा मी एक भरीताची रेसिपी केलेली आहे, त्याला चांगले व्ह्यूज आलेले होते, तर ती पण जरूर बघा. त्याच्यामध्ये मी वेगवेगळे जे जिन्नस आहे ते वेगळं टाकून केलेलं आहे, तर ती पण खूप अफलातून होते. तर चला आता ही भरीताची झालेली आहे रेसिपी. आता मी काय करते, जे हे मी हे करून ठेवलेलं आहे पीठ, आता हे मळून घेते, गूळ कापते आणि मग नंतर बाकीचं उरकून घेते. मी एवढं पहिला तांदूळ घेतलं होता, भिजवले याच्यात. आता याच्या फक्त कमी 1 बोट कमी असं मी गूळ कापून घेणार आहे. आता गूळ घेतलेला आहे याच्यात ते भरभर कापून. आता म्हणजे काय होईल, हे गूळ कापून हे मळून ठेवल्यानंतर अनारशाचं पीठ तयार होईल आणि मला जेव्हा वाटेल मी तेव्हा करू शकते. आता हे टाकून मळून घेते मी. चला आता हे गोळे बनवून ठेवले आणि मी ना अख्खाकडनं डबा घेऊन आले. म्हटलं काय माहिती हे जर्मनच्या याच्यामध्ये ठेवल्यानंतर खराब होऊ शकतात म्हणून मी स्टीलचा डबा तिचा घेऊन आले. आता हे तसे मोठे केले, एक मोठा एक छोटा, 3 हंडे 3 उतरंडी सारखे. चला आता हे ना मी देते, अशीच ठेवते. आता हे मी का करत आहे तर मला शिकायचे आहे. माझे अनारसे नेहमी चुकतात त्याच्यामुळं, आणि दरवेळेस हेच प्रमाण घेत असते मी. चला
चला आता हे सर्व आवरते. किती भांडे पडले. हे आपलं आता POP करायचं आहे. इथं PVP करायचं आहे. तर पहिलं सुरुवात बाहेरून करणार आहे, नंतर आतमध्ये करणार आहे. तर आले ते दोघंजणं. काल हे सामान तर आधीच आणून ठेवलेलं होतं. आपण आता जसं जसं काम होईल तसं तसं बघू. तर काम करणारे दोघं वेगळे आणि ज्यावेळेस मापं घ्यायला आले होते ते दोघं वेगळे होते. सामान आणून टाकणारे सुद्धा वेगळेच होते. चला हे दही मी करतच असते. थोडंसं आणखीन दूध टाकून देते त्याच्यात. दूध टाकून दिलं कारण आंबट होणार नाही म्हणून. चला 10:30 वाजले आणि जेवायचं ताट करून घेतलं. इकडं मस्त हे भरीत बनवलेलं बघा. छान याच्यामध्ये वाटाणे वगैरे टाकलेले मी मस्त आणि छान म्हणजे बघितलीच तर ती दाखवलीच तुम्हाला रेसिपी. आणि त्याचबरोबर इकडं दही घेतलेलं आहे आणि इकडं चपाती. आता जेवण करून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळाने तिकडे घेऊन जाते PVC दाखवायला. PVC का काहीतरी काय जे आहे ते आता चालू आहे त्यांचं काम. थोड्या वेळाने म्हणता म्हणता आम्ही जवळजवळ तुम्हाला 2-3 वाजता घेऊन आलेली आहे. आणि बघा हे त्यांनी प्रथम बेस तयार केला आहे. बेसिक काय जे आहे ते पट्ट्या वगैरे लावलेल्या आहे. मला काही एवढं माहिती नाही, मी पण आता बघते असं आणि सांगते. तर हे स्ट्रक्चर जे आहे ते त्यांनी बनवलेलं आहे. संध्याकाळचे 6 वाजले. चालले हे पूर्ण काम नाही झालं, दाखवते मी तुम्हाला. मग वायरिंग हे तसंच राहिलं का? हाँ अब नहीं आएंगे आप? आएंगे ना, वायरिंग हो जाएगा तब आएंगे. किती घाण झाली. सगळं काढलं वरचं जे आम्ही केलं होतं ना पहिलं. तर ह्याचं केलं होतं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं. काय प्लॅस्टर तर हे केवढ्याचं केलं होतं का वर आपण बनवलं होतं ते सर्व काढलंय. आणि हे बघा हा बेस तयार केलाय त्यांनी. बेस जेवढं काढता येईल तेवढं त्यांनी सगळं काढलंय. आता याची वायरिंग होईल. झालं म्हणतात ते काम हे इकडचं. आणि आता हे पण करायचं आहे. तर हे नंतर करणार आहे, आधी वायर लावणार आहे त्याला. चला पूर्ण झाल्यावरच बघूया. तर आणि इकडचं बाहेरचं हा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.